गुन्हे दाखल करा. आणि ते पीडित मुलगी पाहून म्हणजे 1 तास 10 मिनिटं कुठं बसली हे पहा तुम्ही. त्याच्यानंतर निर्वणे साहेब आले, प्रमोद मॅडम आल्या. त्यांनी त्यांना म्हटलं पण की बा, मी त्यांना म्हटलं की बा तुम्ही सिस्टरला म्हटलं तुम्ही लवकर उठा म्हटलं इथून, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तुम्ही म्हटलं लवकर उठा इथून, पहिले त्या मुलीचं पहा. कारण की तिला इतका त्रास चालू होता साहेब, रक्त सुद्धा चालू होतं, ब्लड सुद्धा चालू होतं. आणि त्याच्यात महत्वाचा विषय म्हणजे त्या मुलीचे बायपास झालेले आहे, दोन्ही हॉल नाही त्या मुलीला. अशा परिस्थितीत तुमचे पदाधिकारी आणि तुमचे अधिकारी जर अशी वागणूक करत असाल तर आम्ही सामान्य माणसानं काय करावं. आणि जे बाई आमच्या अंगावर येऊन राहिली, आमच्या मुलाचा मोबाईल फोडून टाकला, मोबाईल फेकला तिला. व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला, मोबाईल फेकला. हे व्हिडिओ नको करू का म्हणे, हराम खोरा, तू कसा व्हिडिओ करून राहिला म्हणे. हा दुसरा मोबाईल आहे, अजून एक मोबाईल आहे फोडलेला मोबाईल. त्याची नुकसान भरपाई त्या बाईनं द्यावं. आणि त्याच्या सर्वात पहिले ते नुकसान भरपाई होते चुलीत, पण पहिले त्या बाईवर कारवाई करावी. आणि आताच पत्र द्या आम्हाला की तिला निलंबितचं पत्र पाहिजे. कारण की जर त्या पोरीला एका तासात भाऊ काही नाही होत साहेब, एका तासात काही नाही होत, काही होऊ शकते. आज त्या पोरीचे हॉल गेलेले आहे, 1 तास त्या पोरीला बसून ठेवलं येईन. क्रिटिकल ऑपरेशन झालेलं आहे कोकण हॉस्पिटलमध्ये. 5.5 लाख रुपयाची मुलगी विकत घेतलेली आहे मी 9 महिन्याची असताना. आज ती 7 वर्षाची झाली. 7 वर्षाची झाल्यानंतर तुम्ही 1 तास जर इथं लावत आहे, त्या मुलीला कमी जास्त जर झालं असतं गव्हर्नमेंट जबाबदारी घेते का? जे सिस्टर बोलली, मी त्या याच्यात नव्हतो, त्या मानसिकता नव्हती माझी बोलाची, हेच बोलले. कारण माझं टेन्शन मलाच नाही तुझं. आता मला सांगा साहेब, आम्ही जर हे काम करत असेल तर आम्ही म्हणजे चुकीचं थोडी करत आहे हो. आम्ही जर तुम्हाला काही जाणून बुजून तुम्हाला धारेवर थोडी धरतो. त्या मुलीला जर 1 तासात जर त्या मुलीचा जीव निघून गेला असता तर आपण काय केलं असतं सांगा मला. तुम्ही जबाबदार असते की अजून कोणी जबाबदार असतं का अजून कोणीच पाय त्या नर्सचं पहा तुम्ही, तिचे आई वडील सांगून राहिले, तुमचे पोलीस कर्मचारी, तिथल्या पोलीस कर्मचारी त्या मॅडम सांगून राहिल्या की भाऊ त्रास होऊन राहिला म्हणे तिला, पण हे लोक ऐकायला तयार नाही आहे म्हणे. पहिले साहेबाला फोन करा, म्हणजे डॉक्टर पहिले पाहतो हे काय आहे, याची जबाबदारी काय आहे. पहिले पेशंटला पाहणं, नंतर डॉक्टरला कॉल करणं. आणि डॉक्टरला तर वेळ लागतच ना, घरून 10 मिनिटं लागतच ना हॉस्पिटलला यायला. अरे आम्ही समजदार आहे सर, आम्ही 10 मिनिटं थांबलो ना, 10 मिनिटं ते थांबलो, 20 मिनिटं आणखी थांबलो. पाहते परत तुम्ही काय करू नका म्हणजे हराम खोरा तू. त्यांना पण बोलले, पद्धतशीर आहे का बोलायची, हे पद्धत आहे का तिची बोलायची त्या मॅडमची. ते दर्यापूरून माझ्यासोबत कॉन्स्टेबल आले होते, लेडीज आणि जेंट्स होते. तिला पण बोलले, त्या सरांना पण बोलले ते, तू हात कशाला लावता. त्यांना म्हटलं मी सर आहेत ते माझे, हात कशाला लावता, म्हणजे हेच गव्हर्नमेंट आहे का, यांच्या जोड रूल आहेत का सर्व. गव्हर्नमेंटचा मान नाही करत तर आमच्यासारख्याचं काय आहे याच्यात.